नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनही क्लिक करा। आज आपण पास्त्याची एक रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी एक मोठा बाउल पास्ता घेतलेला आहे। तो आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले होते। आता आपण यामध्ये पास्ता घालून घेऊया। गरम पाण्यातच आपल्याला पास्ता घालायचा आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालायचे आहेत। आणि पास्ता आपल्याला चांगला 5 ते 10 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे। 90% पास्ता आपल्याला शिजवायचा आहे। आपला पास्ता हा शिजून तयार झालेला आहे। तो आता आपण गाळून घेऊया। हे पाणी आपल्याला फेकायचे नाहीत। आता आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले आहे। यामध्ये मी थोडेसे बटर घालून घेत आहे। यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि तो चांगला गोल्डन रंग येईपर्यंत परतवायचा आहे। येथे मी 2 मोठे कांदे बारीक चॉप करून घेतले होते। यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे, जेणेकरून कांदा हा आपला लवकर परतला जाईल। आपला कांदा हा चांगला गोल्डन कलरचा झालेला आहे। आता आपण यामध्ये चॉप केलेला टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो हा मी किसणीने किसून घेतलेला होता। तो आपल्याला पूर्ण शिजोस्तर आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटे आपल्याला हे मिश्रण परतवण्यासाठी लागतं। आता आपलं मिश्रण हे परतून तयार झाले आहे। आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचे आहे। इथे मी पाव चमचा धना जिरा पावडर घातली आहे, पाव चमचा हळद घातली आहे आणि मी 1 छोटा चमचा ऑरिगॅनो घातलेला आहे। तसेच यामध्ये मी काळी मिर्च पावडरही घालत आहे। आणि येथे मी 1 चमचा मॅगी मसाला घालत आहे। तुम्ही लाल तिखटऐवजी चिली फ्लेक्स घालू शकता। हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला यामध्ये सॉस घालून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि मोठे 2 ते 3 चमचे मेयोनीज घालायचं आहे। याचे मिश्रण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला यामध्ये बॉईल केलेल्या पास्त्याचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात। आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला यामध्ये 1 चीज स्लाइस घालून घ्यायची आहे। यामुळे आपल्या सॉसला चांगलं क्रीमी टेक्स्चर येतं आणि पास्ता खायला टेस्टी लागतो। हे चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये बॉईल केलेला पास्ता घालून घ्यायचा आहे। आणि मोठ्या गॅसवर आपल्याला हा पास्ता 5 मिनिटे चांगला परतवून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही वरतून परत 1 चमचा ऑरिगॅनो घालू शकता। पाच एक मिनिटं आपला पास्ता चांगला परतून घ्यायचा आहे।
आपला पास्ता हा तयार झालेला आहे. यावर मी ऑरिगॅनो घालत आहे, थोडी कोथिंबीर घालत आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनही क्लिक करा.